महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। माझं नाव शालिनी सर्जेराव कांबळे। मी माझी अशी घटना झाली, रविवारी 2 वाजता मेडिकलमध्ये औषध आणायला गेले होते। 2 मिनिटाच्या पुढं घरी निघाले होते मी, का अचानक अनोळखी माणूस भेटला। तो मला काय म्हटला, मावशी तुम्हाला साड्या भेटल्या का? तर मी म्हटलं नाही। तर एक आमचा शेठ आहे, त्याला मुलगा झालाय, तो सगळ्या गरीब लोकायला साड्या वाटतोय, तर तुम्ही नाही घेतली का? म्हटलं नाही। तर म्हणलं चला मी तुम्हाला घेऊन देतो। मग त्याच्यात मुलाखत झाली अशी का त्याच्यावर नजरला नजर भिडली माझी। मग ते पुढं मी मागं, ते पुढं मी मागं त्याच्या। मग गेल्याच्या नंतर तिथं स्टेशनच्या रस्त्यात ते गली, त्या गलीमध्ये मला बसवलं। मावशी आता शेठ येईल, एक बिस्किटाची पिशवी दिली, हे ठेवा बोलले, 200 रुपये दिले हातामध्ये आणि ती गाठ मारून ठेवली। म्हणे आता शेठ येईल, तुम्ही गळ्यातलं हे काढून ठेवा, गरीब दिसायला पाहिजे ना, असा बोलला। त्याच्या मुलाला तुम्ही आशीर्वाद द्या। मग त्याने ते पैसे दिले आणि बिस्किट दिलं, त्याचं मला काही कळलं नाही। मग दागिने मी म्हणे पटापट काढा, पटापट काढा। मग मी पटापट ते काढले आणि माझ्याच पाकिटात ठेवले आणि ते पाकिटात त्याच्या पिशवीत ठेवले आणि गाठ मारली। नंतर ते कुठं गेले काय मला काही कळलं नाही, कुठल्या रस्त्यात गेले काय। त्यात 3-4 मिनिटांनी मला असे होश आल्याच्या नंतर बाई कुठं गेले काही दिसेना मला। बघते त्या पिशवीमध्ये पाकिटं नाही, काही नाही। मग रडत बोंबलत बसले। मग नंतर ते माझा एक भाव मांडला होता, त्याच्या घरी गेली। त्याने मला, मग मी मुलीला म्हटलं फोन करा, तर मग त्याने फोन केला। मग हे सगळे आले। नंतर परत पोलीस आले, परत तिथं गेले। तिथं ते दाखवलं। मग त्याने कॅमेरे हे पाहिले, त्याच्यात ते चोर दिसले त्यांना। 3 जण होते। मला नेल्याला वेगळा एक उभा होता आणि बिस्किट दिलेला वेगळा, तो जाडा होता। आणि 2 होते ते जरा मिडियम होते, ब्लू कलरचं त्यांचं टी शर्ट होतं दोघांचं। किती सोनं झालं तुमचं त्यांनी? म्हणजे सोनं टोटल सांगू का? मनी सगळं मिळून थांब टोटल 7 ग्रामचे वेल होते, 4 ग्रामचं कानातले होते। किती झाले? 11। 3 ग्रामची अंगठी होती आणि 2.5 ग्रामचा पत्ता होता आणि 40 मणी होते दोन्ही बाजू, एवढं होतं। आणि मोबाईल 1400 रुपयाचा होता। ते 200 रुपये जाऊ दे, 200 रुपये होते त्यांच्या मळ्यावर घालून। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।